ज्ञानेश्वर चिखले या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये फिटर प्रॅक्टिकल या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने या प्रॅक्टिकलसाठी विचारले जाणारे जे टूल्स आहेत, टूल्स इक्विपमेंट आणि त्या जॉबसाठी लागणारी प्रोसिजर किंवा तो जॉब कशा प्रकारे तयार केला जातो याचे काही मुद्दे आणि हा जॉब बनवत असताना कोणकोणते सेफ्टी प्रिकॉशन आपण पाळायला हवेत या अनुषंगाने ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये अशा प्रकारची प्रश्नपत्रिका असते. याच्यानंतर खाली जनरल टॉलरन्स दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये हे प्रश्न विचारलेले असतात. त्यामध्ये पहिला प्रश्न, लिस्ट आउट टूल्स अँड इक्विपमेंट रिक्वायर्ड टू परफॉर्म प्रॅक्टिकल. हे प्रॅक्टिकल करत असताना कोणकोणत्या प्रकारचे टूल्स इक्विपमेंट आपण वापरणार आहात त्यासाठी 5 मार्क दिलेले आहेत. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये राईट डाऊन द सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन टू परफॉर्म द प्रॅक्टिकल अलॉंग विथ सेफ्टी प्रिकॉशन 10 मार्काला विचारलेले. आणि प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला हा मेक द जॉब ॲज पर ड्रॉइंग 225 मार्काला आपल्याला बनवायला विचारला जातो. तर या पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या जॉबसाठी लागणारे टूल्स इक्विपमेंट याची यादी लिस्ट कशा प्रकारे आपण करायला हवी या अनुषंगाने ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर प्रथम ज्या प्रॅक्टिकलच्या उत्तरपत्रिकेमध्ये आपण अशा प्रकारचे कॉलम उभे आडवे करून घ्यायला हवेत. त्याच्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये सिरियल नंबर, दुसऱ्यामध्ये टूल्स आणि इक्विपमेंट आणि त्याची साईज आणि क्वांटिटी. तर ह्या जॉब करता लागणारे टूल्स आणि इक्विपमेंट त्याची साईज क्वांटिटी पुढील प्रमाणे. त्याच्यामध्ये एक फाईल फ्लॅट बस्टार्ड आपल्याला 300 mm ची एक लागणार आहे. त्यानंतर 2 फाईल फ्लॅट सेकंड कट 250 mm ची एक लागणार आहे. त्याच्यानंतर फाईल फ्लॅट शेप एज 200 mm एक नग. फाईल स्क्वेअर बस्टार्ड आपल्याला 300 mm ची एक लागणार आहे. त्याच्यानंतर 3 स्क्वेअर स्मूथ फाईल 200 mm एक नग. फाईल हाफ राऊंड बस्टार्ड स्मूथ 250 mm एक नग. आपल्याला जे राऊंड आकाराचं फायलिंग करताना लागणार आहे. त्याच्यानंतर फाईल स्क्वेअर स्मूथ 200 mm एक नग. त्याच्यानंतर नाईफ एज फाईल नाईफ एज स्मूथ 150 mm एक नग. हॅक्सॉ फ्रेम विथ ब्लेड 300 mm एक नग. डॉट पंच सेंटर पंच 100 mm 1 इंच. जे अनावश्यक मटेरियल काढण्यापूर्वी पंचिंग करण्याकरता डॉट पंच, तर ड्रिलिंग करण्यापूर्वी खोलगट खून करण्याकरता सेंटर पंच. अशा प्रकारे ते दोन्ही एक नग. त्याच्यानंतर बॉलपेन हॅमर 0.5 kg एक नग. चिझल कोल्ड फ्लॅट 20 बाय 100 mm एक नग. ट्राय स्क्वेअर 150 mm एक नग. व्हर्नियर बिवल पोटॅटर 300 mm एक नग. निडल फाईल सेट 150 mm एक सेट. डिवायडर रेडियसचं मार्किंग करण्याकरता आपल्याला लागणार आहे डिवायडर 150 mm एक नग. स्क्रायबर 150 mm एक नग. त्याच्यानंतर बेंच वाईस जॉब पकडण्याकरता आपल्याला फायलिंग करण्याकरता कटिंग करण्याकरता बेंच वाईस 150 mm एक नग. मशीन वाईस लागणार आहे आपल्याला ड्रिलिंगसाठी जॉब पकडण्याकरता 200 mm एक नग. ड्रिल चक विथ की 12 mm कॅपॅसिटी एक नग. ड्रिल आहे 5 mm 6 mm 7 mm 8 mm 10 mm. थोड्याफार फरकाने कमी जास्त आपण वापरू शकतो. 1 इंच. सरफेस प्लेट आहे मार्किंग करण्याकरता आपल्याला लागणार आहे 600 बाय 600 एक नग. अँगल प्लेट आहे 150 बाय 150 बाय 200 mm एक नग. तर ड्रिलिंग मशीनच्या स्पिंडलमधून ड्रिल चक असेल किंवा स्लीव सॉकेट बाहेर काढण्याकरता ड्रिप लागणार आहे. तर अशा प्रकारचे हे काही टूल्स. त्याचप्रमाणे ड्रिप आपण पाहिले एक नग. फाईल कार्ड लागणार आहे बाईलच्या दात्यामध्ये अडकलेले कण काढण्याकरता एक नग 100 mm. व्हर्नियर कॅलिपर लांबी रुंदी जॉबची चेक करण्याकरता 200 mm एक नग. व्हर्नियर हाईट गेज मार्किंग करता लागणारे 300 mm एक नग. आउटसाईड मायक्रोमीटर 0.25 एक नग. आउटसाईड मायक्रोमीटर 25-50 एक नग. आउटसाईड मायक्रोमीटर 50-75 एक नग. आपल्याला जॉबला रेडियस दिलेली आहे ती रेडियस चेक करण्याकरता रेडियस गेज हे वेगवेगळ्या सेटमध्ये असतात. तर एक सेट लागणार आहे आपल्याला. तर आणि ह्या जॉबवर ड्रिलिंग करण्याकरता ड्रिलिंग मशीन विथ स्टँडर्ड ॲक्सेसरीज 25 mm कॅपॅसिटी एक नग.
अशा प्रकारे हे काही टूल्स या पहिल्या पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण पाहिले. तर अशा प्रकारे हे टूल्स इक्विपमेंट हे लिहायला हवेत. तर पहिला प्रश्न होता लिस्ट आउट टूल्स अँड इक्विपमेंट रिक्वायर्ड परफॉर्म प्रॅक्टिकल, हे प्रॅक्टिकल करण्याकरता लागणारे टूल्स. आता दुसऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण जॉबची प्रोसिजर आणि सेफ्टी प्रिकॉशन लिहिणार आहोत. तर राईट डाऊन सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन टू परफॉर्म द प्रॅक्टिकल अलॉंग विथ द सेफ्टी प्रिकॉशन. तर खाली एक मुद्दा घेतलेला आहे, हे प्रोसिजर लिहायची आपल्याला आणि सेफ्टी प्रिकॉशन. तर जॉबचं ड्रॉइंग आपण डोळ्यासमोर ठेवून ही प्रोसिजर आपण कशा प्रकारे लिहायला हवी, त्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश व्हायला हवा ही माहिती आपण पाहणार आहोत. प्रथम आता हे 2 जॉब आहेत आपल्याला बनवायचे, त्याला फायलिंग करावं लागणार आहे, राईट अँगल करावं लागणार आहे, मार्किंग करावं लागणार आहे, पंचिंग करावं लागणार आहे, ड्रिलिंग, चेन ड्रिलिंग, कटिंग, एक्सेसिव्ह मटेरियल कट करून रेडियस फायलिंग करून व्ही अँड मध्ये असा गाळा फायलिंग करून आपण फिटिंग करणार आहोत. तर प्रथम प्रोसिजर लिहित असताना प्रथम ड्रॉइंगप्रमाणे दिलेले मटेरियल, आता हे 2 पीस आहेत आपल्याला दिले जाणारे कटिंग केलेले, तर ते मटेरियल बरोबर आहे किंवा नाही हे वर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने चेक करावे. जॉब बेंच वाईजमध्ये पकडून समांतर पकडून फाईलच्या पॉईंटच्या सहाय्याने कोटिंग काढून सरफेस फायलिंग करून दोन्ही प्लेटची थिकनेस बनवून घ्यावी. त्यानंतर जॉबची एक बाजू 90 अंशामध्ये फायलिंग करून बनवून घ्यावी. ह्या बनवलेल्या बाजूचा रेफरन्स घेऊन त्या बाजूशी जॉबची दुसरी बाजू, आता एक बाजू आपण फायलिंग केल्यानंतर तिच्याशी दुसरी बाजू 90 अंशामध्ये फायलिंग करून काटकोनात बनवली. अशा प्रकारे दोन्ही प्लेटच्या 2 बाजू एकमेकाशी 90 अंशामध्ये काटकोनात बनवून बर काढून घेतली. सरफेस प्लेटवर दोन्ही जॉबवर जॉबच्या 2 90 अंशामध्ये बनवलेल्या बाजूनुसार जॉबच्या लांबी रुंदीचे मार्किंग सरफेस प्लेटवर अँगल प्लेटचा आधार देऊन व्हर्नियर हाईट गेजच्या सहाय्याने करून घेतले. ह्या केलेल्या मार्किंगनुसार व अगोदर बनवलेल्या 2 बाजूचा रेफरन्स घेऊन इतर 2 बाजू अगोदरच्या बाजूशी 90 अंशामध्ये व साईजमध्ये दोन्ही प्लेट तयार केल्या. जॉबवर ड्रॉइंगनुसार व्हर्नियर हाईट गेजच्या सहाय्याने मार्किंग केले. तसेच अँग्युलर मार्किंग व्हर्नियर ब्युअल प्रोट्रॅक्टर व स्क्रायबरच्या सहाय्याने केले. हे जे व्ही गाळ्याचं मार्किंग आहे हे अँग्युलर, हे ब्युअल प्रोट्रॅक्टर आणि स्क्रायबरच्या सहाय्याने केले. हे टूल्स अँड इक्विपमेंटमध्ये हे लिहिलेले आपण योग्य त्या पॉईंटवरून केले. त्याचप्रमाणे दोन्ही जॉबला साईडला रेडियस आहेत IMMची, तर रेडियससाठी डिवायडरचा वापर मार्किंग करण्याकरता केला. व्हर्नियर कॅलिपरने केलेले मार्किंग चेक केले. मार्किंग करून अनावश्यक मटेरियल काढून टाकण्याच्या ठिकाणी डॉट पंच, तर ड्रिलिंग करायच्या ठिकाणी सेंटर पंच व बॉलपेन हॅमरच्या सहाय्याने पंचिंग केले. पंचिंग केलेल्या जॉबवरील अनावश्यक मटेरियल काढून टाकायच्या ठिकाणी ड्रिलिंग मशीनवर चेन ड्रिलिंग करून घेतले. तसेच पार्ट 2 वर, म्हणजे हा जो पार्ट नंबर 2 आहे यावर हे 10 mm होल आहे, हे 10 mm होल तर पायलट ड्रिलिंग करून 10 mm होल ड्रिलिंग केले. या दोन्ही पार्टवरील चेन ड्रिलिंग केलेल्या ठिकाणचं जे आता व्ही आणि हे रेडियस आपल्याला बनवायचे त्यासाठी जे अनावश्यक मटेरियल आहे हे चेन ड्रिलिंग केलेल्या ठिकाणचं जास्तीचं मटेरियल चिपिंग केल्यानंतर हॅक्सा फ्रेमच्या सहाय्याने कटिंग केले. फ्लॅट चिजल व हॅमरच्या सहाय्याने मटेरियल काढून टाकले. दोन्ही पार्टवर अगोदर सांगितल्याप्रमाणे रेडियस फिनिश केली. फायलिंग करून रेडियस बनवली. जॉबवरील जास्तीचे कटिंग व चिपिंग करून हे व्ही आणि रेडियसचे फायलिंग करताना अनुक्रमे बास्टार्ड फाईल, सेकंड कट फाईल, स्क्वेअर फाईल, नाईफ एज फाईल इत्यादी फाईलचा
क्रमवार वापर करून आवश्यकतेनुसार मेल पार्ट म्हणजे पार्ट 1 हा म्हणा पार्ट 2 दोन्हीपैकी एक आपण प्रथम तयार करून घेणार आहोत. तयार करून घेतला त्याच्यानंतर ह्या बनवलेल्या मेल पार्टचा म्हणजे आपण अगोदर मेल पार्ट बनवणार आहे त्या मेल पार्टचा आधार घेऊन फिमेल पार्ट देखील बास्टार्ड फाईल, अपराउंड फाईल, नाईफ पेज फाईल इत्यादी फाईलच्या सहाय्याने फायलिंग करून फिमेल पार्ट मेल पार्टनुसार तयार केला. पार्ट 1 आणि पार्ट 2 यांची फिटिंगसाठी असेंब्ली केली. हे सर्व करत असताना दोन्ही पार्ट व्यवस्थितरित्या फिनिशिंग केले. तर अशा प्रकारे हे काही मुद्दे थोड्याफार फरकाने आपल्याला सेफ्टी प्रिकॉशनच्या अगोदर आपल्याला लिहायला हवेत. तर अशा प्रकारे हे मुद्दे या प्रोसिजरमध्ये आपण घेतले. त्यानंतर पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने सेफ्टी प्रिकॉशन आपण ह्या जॉबसाठी कोणकोणते वापरायला हवेत किंवा कोणकोणत्या सेफ्टी प्रिकॉशनच्या बाबी यामध्ये समाविष्ट असाव्यात. तर आता फिटिंगचा जॉब करत असताना जॉब कटिंग असेल, फायलिंग असेल, ड्रिलिंग करताना व्हाईसमध्ये घट्ट पकडला. 2 जॉब करतेवेळी वेळोवेळी ट्रायस्क्वेअर, व्हर्नियर कॅलिपर, व्हर्नियर ब्युएल प्रोटेक्टर व मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा वापर केला. मूठ असलेल्या आपण म्हणतो त्याला फाईलचा वापर केला. चेन ड्रिलिंग व ड्रिलिंग करताना योग्य स्पीड आणि फीड देऊन काम केले. कुलंटचा वापर ड्रिलिंग करताना केला. चिपिंग करताना सेफ्टी गॉगलचा वापर केला. फायलिंग करताना फाईलच्या दात्यामधील चिप्स काढून टाकण्याकरता साफ करण्याकरता फाईल कार्डचा वापर केला. अशाच प्रकारचे हे वेगवेगळे व्हिडिओ या चॅनलवर पाहण्याकरता चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहत चला. अशा प्रकारे ही प्रोसिजर टूल्स इक्विपमेंट आणि सेफ्टी प्रिकॉशन या जॉबच्या अनुषंगाने आपण पाहिले. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.